मराठी, ते धडक ते धडक। नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ। पत्ता सराफ पेठ, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देणारा, पाठीवर राजाही थाप मारणारा आणि रात्री 12 वाजले तरी ज्याचा आधार वाटणारा, प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा कुठला नेता असेल तोच खासदार संजय काका पाटील असतील। लहानपणी ती काकांनी केलेली मदतीची भावना माझ्या मनात आजही आहे। हे पद मिरवण्याचं नाही, ही सेवा करण्याचं, याची मला जाणीव आहे। तुम्हाला मला मतदान केल्याचा कधीच पश्चाताप होणार नाही। नमस्कार, जिओ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तासगाव नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक आगळी वेगळी राजकीय घटना समोर आली। लोकांच्या आग्रहामधून एक उमेदवारी समोर आली आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी लोकभावनेचा आदर करून प्रसंगी 2 पावलं पाठीमागे येऊन उद्योग क्षेत्रातील शांत आणि संयमी एका नवख्या उमेदवाराला संधी दिली। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीतील प्रभाग क्रमांक 10 चे अधिकृत उमेदवार संतोष लिंबळे सर आज आपल्या सोबत आहेत। सर, तुमचं जिओ मराठीमध्ये मनापासून स्वागत। लिंबळे सर, आपण पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक लढताय, काय भावना आहेत तुमच्या, काय वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम एका सर्वसामान्य घरातील व्यक्तीला माजी खासदार संजय काका पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, सौ ज्योतिताई काकी पाटील यांनी ज्या सर्वसामान्य घरातील माणसाला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो। खरं इथपर्यंतचा माझा प्रवास खरंच सोपा नाही। अतिशय एका कामगाराचा मी मुलगा आहे। आज कमवावं तर घर चालेल, एका रोजगाराचा पोरगा आहे। अशा परिस्थितीतून इथपर्यंत येणं हा सोपा नाही। खरं तर मी ज्या भागातून येतोय, आमचा वरचे गलीचा भाग म्हणजे 12 बलितदारांचा भाग, अडीअडचणीला संकटाला नेहमीच उभा राहणारा भाग आहे। आमच्या गल्लीमध्ये एखादी व्यक्ती जर मृत्युमुखी पडली तर त्याला बोलायला जावं लागत नाही। खांद्यावर टावेल टाकून तो माणूस कट्ट्यावरून बघतोय आणि सगळ्यांना सांगतोय, बाबा हिला बोलव, तिला बोलव, हा अमका राहिलाय का, तो तमका राहिलाय का। म्हणजे दुःखात ह्या माणसाला बोलवायला लागत नाही, संकटाला तर ह्या माणसानं बोलवायला लागत नाही। अशा गल्लीतून जी खरंच जागृत आहे, मी आमच्या वरची गल्लीला नेहमीच जागृत देवस्थान म्हणतोय, कारण ते इथं अन्याय सहन केला जात नाही। अशा गल्लीमधून, आमच्या प्रभाग क्रमांक 10 मधून ही उमेदवारी मिळणं तितकंसं सोपं नाही। खरं तर ही गल्ली म्हणजे क्रांतिकारांची गल्ली आहे। माजी खासदार संजय काका पाटील प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये ज्याचा नेहमीच उल्लेख करतात, ब्रिटिशांच्या काळामध्ये जो युनियन ज्या खाली उतरला गेला, त्याची सुरुवात जिथून झाली तो भिलवडी नाका। खरं तर त्या नाक्याचा वेगळा इतिहास आहे। त्या इतिहास जगासमोर आला पाहिजे, आपल्या येणाऱ्या नवीन पिढीसमोर आला पाहिजे। हा इतिहासही आपण नगरपालिकेच्या उमेदीमार्फत आमच्या भिलवडी नाक्यामध्ये काय प्रेझेंट करता येते का, जो येणाऱ्या पिढीला त्याच्या आठवणी जाऊन सर्वसामान्य माणसाला त्यापासून प्रेरणा घेता येईल, हेही तितकंच बघावं लागेल। अशा माणसाला काकांनी उमेदवारी दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो। सर, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आता तुम्ही सांगितलं की इतक्या संकटांमधून तुम्ही एक तुमचं वेगळं नेतृत्व, तुम्ही एक उदयाला आलात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला जी उमेदवारी मिळालेली आहे किंवा तुमचा जो संघर्ष आहे, प्रवास आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा जन्म इचलकरंजीमध्ये झाला। इचलकरंजी ही यंत्रमागांचं गाव म्हटलं जातं। इथं अजिबातच रोजगार नव्हता। त्यावेळेला माझे वडील यंत्रमागावर काम करायचे आणि ते यंत्रमागावर तिथं काम करत आम्ही तिथंच थांबलो। तिथं माझा जन्म झाला। तिथं फार मोठा स्ट्राईक झाला, त्यामुळे आम्ही परत आमच्या गावी यावं लागलं। खरं तर रोज काम केलं तरच घर चालेल, अशा परिस्थितीत मी आलोय। अशा परिस्थितीमध्ये इथपर्यंतचा येणारा प्रवास हा तसा तितका सोपा नाही, परंतु मी गेली 20 वर्ष झालं या रिअल इस्टेटमध्ये काम करतोय। माझ्याकडून जास्तीत जास्त लोकांना देण्याची भूमिका नेहमीच मी ठेवलेली आहे। आपल्या कामातून सर्वसामान्य माणसाचं जीवनमान कसं उंचवता येईल, आपल्या त्यागातून एखाद्या माणसाचं भलं कसं करता येईल, हा माझा नेहमीच अट्टास राहिलेला आहे। सर्वसामान्य माणसाला मी हा आपला माणूस वाटतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण कुटुंबासाठी जगायचं, आपल्या स्वतःसाठी जगायचं, त्यापेक्षा आपल्या माणसासाठी जगूया,
आपल्याकडून समाजाचं काही देणं लागतोय आपण, त्या समाजासाठीही आपण काहीतरी करूया या भावनेतून या राजकारणामध्ये प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवारीसाठी मी प्रयत्न केला आणि काकांनी लोकभावना विचारात घेऊन माझा विचार केला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करेन. सर, तासगाव नगर परिषदेसाठी नगरसेवक पदासाठी तुम्हाला संधी मिळाली. एक उद्योजक राजकारणामध्ये येतोय, म्हणजे या क्षेत्राकडे तुम्ही कसं आला? खरखर तसं रिअल इस्टेटमध्ये काम करत असताना आज आमचा चावडीशी संपर्क येतोय, नगरपालिकेशी संबंध येतोय, मोजणी ऑफिसशी संपर्क येतोय. सर्वसामान्यांची माझे नाळ जोडली गेले. बरोबर. प्रत्येक वेळेला काम करत असताना जर तिथं अधिकार मिळाला तर लोकांच्या प्रश्नाचं निराकरण आपण त्या अधिकाराच्या मार्फत केलं जाईल ह्याची मला जाणीव झाली. त्यामुळं आपल्याला मिळाली ताकद सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी वापरता येत असेल तर या क्षेत्रात आलं पाहिजे आणि लोकांसाठी आपण त्या ताकदीचा उपयोग केला पाहिजे. या भावनेतून मी ही उमेदवारीसाठी प्रयत्न केला गेला. सर, प्रभाग क्रमांक 10 मधून अनेक लोक इच्छुक होते, परंतु लोकभावनेचा विचार करून तुम्हाला संधी मिळाली. त्या लोकभावनेबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आमच्या गल्लीमधून सर्व लोकांनी एक खूप मोठी मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी माझं नाव एकत्र येऊन त्यांनीच ठरवलं होतं की ह्या वेळेला आपल्या गल्लीला सतीच्या रूपानं आपण येणाऱ्या काळामध्ये सतीशचं नाव नगरसेवक या पदासाठी सुचवूया आणि तो माणूस शांत आहे, संयमी आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या ज्या अपेक्षित आहे त्या प्रश्नाला तो न्याय देईल. त्यामुळे सर्वांची लोकभावना घेऊन माझ्याकडे आले होते की बाबा यावेळेला तू आमच्यासाठी काहीतरी कर, या समाजासाठी तर काय कर, त्यामुळे तू उमेदवारी कर, असा सर्वसामान्यांचा फार मोठा आग्रह होता. त्यामुळं या सर्वांचा विचार करून मी उमेदवारीसाठी पुढे आलो. नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी लोकांसमोर, जनतेसमोर जाणार आहात? तुमचं नेमकं विजन काय असणार आहे? खरं तर मी अगदी फाटक्या माणसापासून ते अगदी मोठ्यापर्यंत सर्वसामान्यांशी माझी सर्वांची कनेक्टिव्हिटी आहे. परंतु मला हे काम करत असताना खूप प्रश्न, काकांनी तर 300 कोटीपेक्षा जास्त विकास कामांचा डोंगर या तासगाव शहरामध्ये उभा केलेला आहे. खूप काही झाले आणि खूप काही करायचं आहे असं मला वाटतं. खरं तर रिंग रोडचा साठी काकांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु त्याचं कामही अंतिम टप्प्यात आहे. आम्ही सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन राहिलेला रिंग रोडचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावला तर तासगाव शहरातील थोडी वाहतुकीची कोंडी तो थांबवेल आणि तासगाव शहर खऱ्या अर्थानं मोकळा श्वास घेईल. महिला सबलीकरणासंदर्भातलाही अडचण आहे. खरं तर केवळ महिलांसाठी एक खूप एक चांगली जिम करायचा माझा मानस आहे. ती फक्त केवळ महिलांसाठी असेल. तिथे एक मेडिटेशन हॉल असू शकतो या, तोही माझ्या डोक्यात आहे. त्याचबरोबर लायब्ररी, माझ्या प्रभागामध्ये एक चांगली लायब्ररी आणि एक स्टडी रूम, म्हणजे जी सर्वसामान्य घरातील मुलं आहेत तिथं त्यांना अभ्यास करता येत नाही, तिथं अभ्यासिका आपण काय करता येईल का या संदर्भातही माझा मानस आहे. प्रभागात फिरत असताना काही ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत, काही गटरीचा प्रश्न आहे. जास्त करून हेल्थ आणि एज्युकेशन या गोष्टीवर जर जास्तीत जास्त फोकस ठेवून लोकांची हेल्थची काळजी घेणं आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करणं ह्यासाठी माझा मानस राहील. तासगावातील सर सद्यस्थिती आणि तुम्हाला अपेक्षित असणारं तासगाव याबद्दल काय मत आहे तुमचं? खरं तर काकाने तसा 300 कोटीहून जास्त विकास कामांचा डोंगर तासगावात उभा केलेला आहे. तसं खूप कामं झालेली आहेत, पण काही कामं थोडं माझ्याही डोक्यात आहेत की स्मशानभूमीमध्ये सर्वसामान्याला जे अग्निसंस्कार करण्यासाठी, म्हणजे आज लाकूड असेल, तिथं केरोसिन किंवा डिझेल असेल, जो खर्च करावा लागतो तो तासगाव नगरपालिकेच्या खर्चातून व्हावा असं मला वाटतं. एखादी व्यक्ती वारली तर त्याला घरापर्यंत तासगाव नगरपालिकेची गाडी अमर रथ तोच घेऊन येईल आणि आल्यानंतर एक 6 कामगार, म्हणजे एक 8-24 म्हणजे 2-2 माणसाकडून 8-8 तासाची शिफ्ट केली तर येणाऱ्या बॉडीवर पूर्ण दहन होईपर्यंत तासगाव नगरपालिकेचा स्टाफ आणि ते येणारा खर्च हा तासगाव नगरपालिका बघेल आणि
जो सर्वसामान्य जो दुःखाच्या प्रसंगी त्यांचं दुःख हलकं करता येतील का, त्यांच्या दुःखावर फुंकर घालता येतील का, यासाठीही थोडा आमचा मानस असेल. हा येणाऱ्या बॉडीमध्ये सर्वांच्या पुढे हा प्रस्ताव मांडून हा पारित करून जास्तीत जास्त ह्याला कसं पुढे नेता येईल यासाठीही आमचा संकल्प असेल. त्याचबरोबर सन्माननीय किशोर गायकवाड सरांनी शिक्षणाबद्दलचं खूप चांगलं धोरण राबवलेलं आहे. खरं तर गोरगरीब घरातील व्यक्तीला स्कूल बस ही काकांच्या रूपाने दिली. अगदी शिक्षणाचा दर्जा, अगदी संतांची नावं या नगरपालिकेला आहेत. सुसज्ज अशी इमारती आहेत एज्युकेशनसाठी, म्हणजे शिक्षणासाठी आणि हेल्थ बरोबर जास्तीत जास्त काम करायचं आहे. आणि या दोन्ही गोष्टीतून सर्वसामान्य माणसांचं जीवनमान कसं उंचवता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल. महिलांच्या बाबतीत मुताऱ्यांचा प्रश्न असेल, शौचालयासंदर्भातले प्रश्न असतील, याही येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावण्याचा आमचा मानस असेल. सर, तुम्ही विकास कामे करताना त्या विकास कामांचा प्राधान्यक्रम तुम्ही कसा करणार? खरं तर सगळ्यात प्राधान्य मी मूलभूत माझ्या प्रभागामध्ये मूलभूत गरजा ज्या आहेत लोकांच्या, रस्ता असेल, लाईट असेल, गटाराची समस्या असेल, ह्या प्राधान्यानं सोडवण्याचा माझा मानस असेल. त्यात जास्त कुठले प्रभागामध्ये यातली कुठलीही समस्या राहू नये यासाठी सगळ्यात महिला माझा प्राधान्य असेल. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काकाने खूप चांगल्या इमारती बांधलेल्या आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं सुविधा विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या पुढं जाऊन डिजिटल क्लासरूमच्या असेल किंवा आणखी त्याच्या जीवनामध्ये कसा बदल करता ह्या संदर्भात माझा प्रयत्न असेल. आणि हेल्थवरही जास्तीत जास्त फोकस ठेवून सर्व तासगावकरांचं किंवा माझ्या प्रभागातील लोकांचं कसं हेल्थ चांगलं राहता येईल या हिशोबानेही काम करायची माझी इच्छा आहे. संजय काकांनी केलेली स्वबळावर स्वाभिमानी विकास आघाडी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये वंचित बहुजन सोबत केलेली आघाडी, जे या सगळ्या गोष्टी बघता सध्या काय म्हणजे बदल घडलेत पक्षामध्ये, काय घडामोडी चालू आहेत? खरं तर जे प्रभाग सर्वसाधारणसाठी पडलेला होता त्या प्रभागामध्ये SC कॅन्डिडेट देऊन हे फक्त काकाच करू शकतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी सीट पडली होती तिथं OBC उमेदवार दिला. म्हणजे कुठलाही जातीभेद न मानणारा, सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा, एक आगळं वेगळं राजकारण करणारा हा नेता कोण असेल तर माननीय खासदार संजय काका पाटील. यामध्ये आवर जाऊन मला या नेत्याबद्दलचा कायमच अभिमान वाटतोय आणि अभिमान वाटत राहील. त्या हिशोबानं या सर्वांना, सर्व घटकांना घेऊन जाणारा हा नेता आहे. सर, तुम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर असताना, राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना संजय काकांसोबतच आहात. मग संजय काकाच का, असा माझा प्रश्न आहे. खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा कुठला नेता असेल तर खासदार संजय काका पाटील असतील. कुठल्याही कार्यकर्त्यांचा प्रश्न तो काकापर्यंत जात नाही तोपर्यंत तो कार्यकर्त्याचा असतो. तो काकापर्यंत प्रश्न गेलाय तो कार्यकर्त्याचा राहत नाही, तो काकांचा होतो. आणि त्या प्रश्नाचं निराकरण करण्याची धमक त्या माझ्या नेत्यामध्ये आहे. नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देणारा, त्याच्या पाठीवर खंबीरपणे पाठीवर राजाही थाप मारणारा आणि त्यांना मोटिवेट करणारा आणि त्या प्रश्नाचं निराकरण करणारा आणि रात्री 12 वाजले तरी ज्याचा आधार वाटणारा असला नेता जर आपल्यासोबत असेल त्याचा नेहमी अभिमान वाटतोय. आणि या नेता म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ता खासदार संजय काका पाटील यांच्यासोबत असतो. सर, तासगावमध्ये जर बघायला गेलं तर काकांवरती प्रेम करणारे, म्हणजे जीवाला जीव देणारे असे कार्यकर्ते पाहायला मिळतात. तुमची काकांची नेमकी जी ओळख आहे, तुमचा संपर्क कसा आहे? माझे वडील स्लॅब कॉन्ट्रॅक्टर होते, आता स्लॅबचा व्यवसाय थोडा बंद केलाय. चिंचणीमध्ये एका कॅनलचं काम चालू होतं आणि आमच्याकडे 10-15 कामगार होते. वाटेत येताना लाईटची वायर रस्त्यावर होती, त्याच्यावर पाय पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. मी खूप लहान होतो, परिस्थितीही अगदी हालाकीची होती. त्यावेळी आम्ही जेव्हा काकांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेलो की अशा असं परिस्थिती आमच्या समोर घडलेली आहे, कारण आमच्याच कामगाराचा जीव गेलाय, लाईटची केबलही आमची नव्हती, ते तो कुणी टाकली ते आम्हाला माहिती नाही. परंतु त्या परिस्थितीमध्ये काकाने तो प्रश्न हातात घेतला. सर्वसामान्याचं कुटुंब एखादा अडचणीत येते, ज्या घरातील व्यक्ती मृत्युमुखी पडली होती त्याला नुकसान भरपाई देण्याची भूमिका काकाने घेतली आणि आम्हा ओढवलेलं संकटही काकाने त्या संकटाचं निराकरण केलं. मी त्यावेळेला लहानपणी ती काकाने केलेली मदतीची भावना माझ्या मनात आजही आहे.
त्यामुळे गेली 20 वर्ष झालं आम्ही काकांच्या सोबत आहोत. काकांच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये आमदारकी असेल, खासदारकी असेल, नगरपालिका असेल, त्यांच्या नेहमीच सोबत राहिलो आहे आणि त्यांना यथाशक्ती आपण मदत करायची भूमिका कायमच ठेवलेली आहे. त्यापासून आम्ही जे कनेक्शन आहे ते आजपर्यंत अबाधित आहे. सर, आपल्या प्रभागातील सुज्ञ मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? माझे प्रभाग क्रमांक 10 मधील सर्वसामान्य मतदारांना मी एवढंच आवाहन करेन, तुम्ही जी मला मतदान करेल येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला मतदान केल्याचा कधीच पश्चाताप होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुमचं जीवनमान कसं उंचावता येईल, माझा बहुमूल्य वेळ तुमच्यासाठी कसा देता येईल आणि तुमच्या जीवनातील जे प्रश्न आहेत त्याचं निराकरण कसं करता येईल आणि तुमचे प्रश्न कसं सोडवता येईल या संदर्भातली मी कायम आत्मीयतेनं काम करेन. तुमचा कुठलाही प्रश्न असेल तो प्रश्न सोडवण्याची ही माझी मानस राहील. मी कुठलाही नगरसेवक नसून हे पद मिरवण्याचं नाही, ही सेवा करण्याचं याची मला जाणीव आहे. त्यामुळे येणारी 5 वर्ष मी तुमच्यासाठी देईन. त्यामुळे तुम्ही मला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा असे मी प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व माता भगिनी, वडीलधारी, सर्व ज्येष्ठ मंडळींना मनापासून विनंती करतो. तर आज आपल्यासोबत होते माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 10चे अधिकृत उमेदवार सतीश लिंबळे सर. सर, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. नमस्कार. जिओ मराठी, ते धडक ते धडक.